Don't forget to like, share and subscribe our YouTube channel Nihar Consulting. Press the bell icon for updates and notifications. नमस्कार, स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल निहार कन्सल्टिंगमध्ये. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला नवीन आर्थिक वर्षामध्ये व्यावसायिकांनी इन्कम टॅक्स संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे. आपल्या सगळ्यांना माहीत असेल की इन्कम टॅक्स हा किती महत्त्वाचा आहे एका व्यावसायिकासाठी. इन्कम टॅक्स रिटर्न, इन्कम टॅक्सबद्दल इतर सगळी माहिती तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी मिळत असेल, पण काही वेळेला छोट्या छोट्या गोष्टी व्यावसायिकाला व्यवसाय करत असताना लक्षात राहत नाहीत किंवा तो व्यवसाय करण्याच्या नादामध्ये विसरून जातो. त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे पहिलं म्हणजे तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न तुम्ही वेळेत भरलं पाहिजे. ज्याला आम्ही इन्कम टॅक्स रिटर्न म्हणतो त्याचे ड्यू डेट्स असतात, काही त्याच्या नियमित डेट्स असतात, ते रिटर्न तुम्ही वेळेत भरले पाहिजेत. उदाहरणार्थ तुम्ही जर नॉन ऑडिटेड केसमध्ये असाल तर तुम्हाला 31 जुलै किंवा 31 ऑगस्ट अशा प्रकारच्या ज्या इन्कम टॅक्सच्या तारखा आहेत त्यावेळेनुसार ते रिटर्न भरले पाहिजेत. जर तुम्ही ऑडिट केसमध्ये असाल तर शक्यतो 30 सप्टेंबरच्या आत तुमचं टॅक्स ऑडिट करून तुम्ही तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न भरला पाहिजे. ह्याच व्यतिरिक्त हे करत असताना तुम्हाला ॲडव्हान्स टॅक्स नावाचा एक कन्सेप्ट माहिती असेल तर तो सुद्धा तुम्ही वेळेत भरलं पाहिजे. ॲडव्हान्स टॅक्स म्हणजे नेमकं काय असतं तर तुमचा जो वर्षाचा एकत्रित टॅक्स असतो त्याची एक अंदाजे टॅक्स रक्कम तुम्ही तुमच्या चार्टर्ड अकाउंटंटकडनं किंवा कर सल्लागारकडनं काढून घेऊ शकता आणि विहित ज्या तारखा असतात, ज्या तिमाही तारखेमध्ये ते ॲडव्हान्स टॅक्स भरावे लागतात ते तुम्ही नियमित भरले पाहिजेत. शक्यतो ज्यांचा इन्कम टॅक्स 5,000पेक्षा जास्त असेल त्यांनी शक्यतो ॲडव्हान्स टॅक्स हे नियमित भरलेच पाहिजेत. ह्याचबरोबरीनं टॅक्स वाचवण्यासाठी टॅक्स सेव्हिंग स्कीमसुद्धा असतात. तुम्ही ज्याला सेक्शन 80C म्हणता, त्याच्यामध्ये तुमचे लाईफ इन्शुरन्स प्रीमियम असतात, पब्लिक प्रॉव्हिडंट फंडची इन्व्हेस्टमेंट असते, टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड असतात. ही टॅक्स सेव्हिंग गुंतवणूकसुद्धा वेळोवेळी केली पाहिजे. बऱ्याच वेळेला गफलत काय होते, वर्षाच्या शेवटी म्हणजे आर्थिक वर्ष 31 मार्च आल्यानंतर शेवटच्या वेळेला टॅक्स सेव्हिंग गुंतवणूक केली जाते आणि त्यामुळे त्याचा फायदा जरी टॅक्स सेव्हिंगसाठी होत असला तरी तुम्हाला रिटर्न मिळण्यासाठी होत नाही. त्यामुळे त्याची गुंतवणुकीची सुरुवातसुद्धा तुम्ही नवीन आर्थिक वर्ष झाल्यानंतर म्हणजे आपण ज्याला आर्थिक वर्ष एप्रिल टू मार्च असं म्हणतो त्यामध्ये हळूहळू नियमितपणे केली पाहिजे. हे करत असताना व्यावसायिक म्हणून तुम्ही जी सगळी काही उलाढाल करत असता ती तुमच्या अकाउंटिंगमध्ये बॅलन्स शीटमध्ये दाखवली पाहिजे. का तर तुमची ही सगळी आर्थिक उलाढाल जी आहे ती तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्नला रिफ्लेक्ट करत असते आणि त्यामुळं हे करत असताना ती पूर्णच्या पूर्ण अकाउंटिंग रेकॉर्ड तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये दाखवलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं असं पण आहे की बऱ्याच वेळेला असे व्यावसायिक असतात की ते आपले छोटे मोठे व्यावसायिक वैयक्तिक खर्च जे असतात ते सुद्धा व्यवसायातनं करतात. तर शक्यतो तसं करणं टाळा. त्यासाठी तुम्ही एक वेगळं सेपरेट बँक अकाउंट काढा किंवा सेव्हिंग अकाउंटमधून तुम्ही काय करू शकता, आपले ते वैयक्तिक खर्च असतात. उदाहरणार्थ तुम्ही कुठंतरी ट्रिपला गेला आहे, मुलांच्या शाळेची ट्युशन फी आहे, मुलांचे इतर काही वैयक्तिक खर्च आहेत, काहीतरी खरेदी घरची करायची आहे, सणासुदीची खरेदी आहे, ती सगळी शक्यतो तुमच्या वेगळ्या बँक अकाउंटमधून किंवा सेव्हिंग अकाउंटमधून करा. शक्यतो व्यावसायिक अकाउंटमधून करणं टाळा. आता हे झालं सरसकट जनरल एक इन्फॉर्मेशन म्हणून. सगळ्यात महत्त्वाची इन्फॉर्मेशन बऱ्याच वेळेला व्यावसायिक म्हणजे जे बिझनेसमॅन असतात, म्हणजे वस्तू विक्री करतात किंवा सर्व्हिस देतात, त्यांनी एक गोष्ट नियमितपणे टाळली पाहिजे ती ही की कुठलाही खर्च रुपये 10,000पेक्षा जास्त असेल तर तो रोखीनं किंवा कॅशनं करू नये. शक्यतो तो अकाउंट पेई चेक किंवा NEFT किंवा आपण अलीकडे आता जे डिजिटल ट्रान्झॅक्शन्स आले आहेत, उदाहरणार्थ UPI पेमेंट्स आहेत, गुगल पे आहेत, फोनपे आहेत, अशाद्वारे केले पाहिजेत. कारण इन्कम टॅक्स कायद्याअंतर्गत रुपये 10,000पेक्षा जास्तचा खर्च कॅशनं किंवा रोखीनं करणं अलाउड नाही आहे. त्यामुळे हे व्यावसायिकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. ह्याचबरोबरीनं रुपये 2 लाखापेक्षा जास्त एका वेळी एका व्यक्तीकडनं घेणं किंवा देणंसुद्धा इन्कम टॅक्समध्ये अलाउड नाही आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, जर तुम्ही कुणाबरोबरती आपला व्यावसायिक व्यवहार करत आहात तर त्यावेळेला अशी रक्कम कॅशमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त रुपये 2 लाख पर्यंत, ते पण एका दिवशी एका व्यक्तीकडनं अलाउड आहे. त्याच्यापेक्षा जास्त जर घेतली तर ती इन्कम टॅक्स कायदा मान्य करत नाही आहे. त्यामुळे असे व्यवहारसुद्धा टाळा. त्यासाठी काय करता येईल, मगाशी मी म्हटलं तसं अकाउंट पेई चेक देणं, NEFT, RTGS किंवा डिजिटल पेमेंट्स असतात त्याचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. याचबरोबरीनं बऱ्याच वेळेला व्यावसायिक लोक उधार उसनवार देत असतात. शक्यतो ही उधार उसनवारसुद्धा तुम्ही रोखीनं किंवा कॅशनं घ्यायची टाळा.
त्याच्यातसुद्धा अकाउंट पे चेक, NEFT किंवा RTGSद्वारेच घ्या, कारण त्याचा पुढं मागं येणं देणं दाखवण्यासाठी बॅलन्स शीटमध्ये फायदा होतो. आणि ज्या व्यक्तीकडनं ती उधार उसनवार घेतलेली आहे, दिलेली आहे, त्यांनासुद्धा त्या इन्कम टॅक्सची जर नोटीस कधीतरी आली तर ती दाखवायला उपयोगी पडते. आता एक लक्षात घ्या, हे सगळे व्यवहार बँके थ्रू होत असल्यामुळं ह्याचा सगळं रेकॉर्ड ऑलरेडी इन्कम टॅक्सला गेलेलं असते. बऱ्याच वेळेला गफलत अशी होते की छोट्या एखाद्या कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये किंवा आणखीन कुठल्या तरी एखाद्या शेड्यूल बँकेमध्ये असे व्यवहार केलेले असतात आणि लोकांना वाटतं, व्यावसायिकांना वाटतं हे व्यवहार काही जाणार नाही आहेत, पण असं नाही आहे. आता सगळ्याच बँका आपला पॅन कार्ड तुमच्याकडनं मागून घेत असल्यामुळं, आधार कार्डला पॅन कार्ड लिंक केलेलं असल्यामुळं हे सगळे रेकॉर्ड इन्कम टॅक्सला गेलेले असतात. त्यामुळं तुमचा रिटर्न भरत असताना हे सगळं नोंदी, ह्या सगळं जे रेकॉर्ड आहे ते वेळेत व्यवस्थित मांडलं पाहिजे, त्याचं अकाउंटिंग केलं पाहिजे आणि ते इन्कम टॅक्स रिटर्नला दाखवलंसुद्धा पाहिजे. आता हे केल्यानंतरसुद्धा बऱ्याच वेळेला असं होतं की कॅशनं किंवा रोखीनं व्यवहार हे होत राहतात. तर सगळेच व्यवहार इन्कम टॅक्स मान्य करत नाही असं नाही आहे. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी, वृद्धीसाठी, ॲक्च्युअल प्रॉफिट लॉस अकाउंटसाठी अशा ह्या कॅश व्यवहाराच्या नोंदीसुद्धा तुम्ही ठेवल्या पाहिजेत. समजा जरी इन्कम टॅक्सची नोटीस आली आणि तुमच्याकडं ह्याचं रेकॉर्ड असलं तरी त्या नोटीसला तुम्ही रीतसर उत्तर देऊ शकता. त्यामुळं कॅशमधील व्यवहारसुद्धा का असेना त्याच्या नोंदी तुम्ही व्यावसायिक म्हणून नियमितपणे मांडल्या पाहिजेत, नोंद ठेवल्या पाहिजेत. आता हे झालं एक व्यावसायिक म्हणून. जर समजा तुम्ही ट्रेडिंगमध्ये असाल तर ट्रेडिंगचा तुमचा जो स्टॉक असतो, वस्तूची खरेदी विक्री केल्यानंतर जे एक स्टॉक असतो त्याचं स्टॉक रजिस्टर तुम्ही मेंटेन केलं पाहिजे, जेणेकरून तुमच्या व्यवसायामध्ये असलेला स्टॉकची आवक जावक, ज्याला आम्ही इनवर्ड आणि आउटवर्ड स्टॉक म्हणतो, ते रेकॉर्ड केलं जातं आणि त्या स्टॉक रजिस्टरचा तुम्हालाच पुढं मागं उपयोग होतो. याच पद्धतीनं समजा तुमच्यापैकी काही व्यावसायिकांच्या शाखा असतील, काही लोकांचे वेगवेगळ्या ठिकाणी ऑफिसेस असतील किंवा व्यवसाय असतील, तर त्यांनी असेट रजिस्टरसुद्धा मेंटेन केलं पाहिजे. तर असेट रजिस्टर म्हणजे काय? उदाहरणार्थ तुमचं फर्निचर आहे, तुमच्या मशिनरीज आहेत, तुमचे इक्विपमेंट्स आहेत, कम्प्युटर्स आहेत, हे सगळं त्या असेट रजिस्टरमध्ये मेंटेन केलेलं असतं किंवा रेकॉर्ड केलेलं असतं. आणि त्याचा तुम्हाला काय फायदा होतो? जर तुमच्या कुठल्या असेटमध्ये खराब झालं असेल किंवा एखादा पर्टिक्युलर मशीन किंवा कम्प्युटर चोरीला गेला असेल तर त्याची नोंदसुद्धा त्याच्यात असताना जर ते तिथं ॲक्च्युअल फिजिकल नसेल तर त्याचं तुम्हाला ट्रेस किंवा जे आपण म्हणतो की शोध लावता येतो. आणि त्यामुळं असेट रजिस्टरसुद्धा व्यावसायिकांनी नोंद ठेवणं, मेंटेन करणं गरजेचं आहे. ह्याचबरोबरीनं काही वेळेला तुम्ही अशा व्यक्तींच्याबरोबर व्यवसाय करत असता ज्यांच्याबरोबर तुमचे कॉन्ट्रॅक्ट असतात, सर्व्हिस ॲग्रीमेंट असतात, त्यांना तुम्ही तुमचा पॅन कार्ड देऊन तुमचा TDS कापला किंवा तुम्ही स्वतः जर कॉन्ट्रॅक्ट किंवा सर्व्हिस ॲग्रीमेंट केलं असेल तर त्या व्यक्तीचा TDS कापणं बंधनकारक आहे. काय इन्कम टॅक्सच्या कायद्यानुसार TDSचे जे वेगवेगळे सेक्शन आहेत त्याच्यानुसार तुम्ही त्या व्यक्तीकडनं कॉन्ट्रॅक्ट केला असेल, त्यांच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं असेल तर त्याचा TDS कापून तो त्याच्या व्यक्तीच्या अकाउंटवरती इन्कम टॅक्सच्या कायद्याअंतर्गत भरणं बंधनकारक आहे. याच पद्धतीनं जर GSTला तुम्ही ॲप्लिकेबल असाल तर GST रिटर्नसुद्धा नियमित आणि वेळेत भरणं, त्या GSTची नोंद व्यवस्थित ठेवणं, GSTची बिल्स व्यवस्थित जपून ठेवणं, हे सुद्धा व्यावसायिक म्हणून तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मी GSTबद्दल जास्त सांगणार नाही कारण हा व्हिडिओ फक्त इन्कम टॅक्स संदर्भात आहे. GSTबद्दल मी कधीतरी नंतर या विषयाबद्दल बोलेन. आणि सरतेशेवटी तुमचा पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहीत असेल की 31 मार्च 2021ला पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करायची लास्ट तारीख होती. काही कारणास्तव सरकारनं ती तारीख आणखीन वाढवलेली आहे, पण कदाचित ही तारीख पुन्हा वाढणार नाही. त्यामुळे ज्या व्यावसायिकांनी जे इन्कम टॅक्स रिटर्न भरतात त्या सर्वांनी आपला पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकत्र लिंक करणं खूप महत्त्वाचं आहे. तो अगदी 2 मिनिटाचं काम आहे. इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवर जाऊनसुद्धा तुम्ही तुमचा पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करू शकता. हे सगळं करत असताना इन्कम टॅक्स संदर्भात आणखीन कुठल्या मोठ्या महत्त्वाच्या गोष्टी असतील ह्यासाठी योग्य सल्ला तुम्ही तुमच्या कर सल्लागाराकडनं किंवा चार्टर्ड अकाउंटकडनं घेऊ शकता. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझे यूट्यूब चॅनल निहार कन्सल्टिंग. थँक्यू. If you like this video, please subscribe to our YouTube channel Nihar Consulting. Press the bell icon for regular updates and notifications.